महादेव. मित्रांनो, आपण 12 ज्योतिर्लिंग मंदिर पुण्यामध्ये कायमस्वरूपी 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे ते आपण आबाळाच्या गावातमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा. चला आतमध्ये आपण जाऊन व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण पाहताय सुरेश ब्लॉग मराठी. आमदार विनायक महादेव लिमण यांच्या संकल्पनेतून साकार झालेले 12 ज्योतिर्लिंग प्रतिष्ठित कायमस्वरूपी मंदिर आहे. हे सोमेश्वरवाडी पाषाण पुणे येथे आहेत. याची आपण पूर्ण माहिती घेऊ. तर चला आपण आतमध्ये जाऊ. साधारणतः 20 गुंठ्यामध्ये हे प्रतिकृती मंदिर आहे. प्रत्येक मंदिराचे साधारणतः हाईट 10 ते 15 फूट उंच आहे आणि गेले 10 वर्ष झाले हे मेंटेन आहे. मित्रांनो, आपण पहिलं मंदिर बघू शकता. सोमेश्वर महादेव मंदिर, गुजरात. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असेच विविध प्रकारचे धार्मिक स्थळांचे, पर्यटन स्थळांचे व्हिडिओ दिलेले आहेत, तर ते पण आपण पाहू शकता. सोमेश्वर महादेव मंदिर, गुजरात. कधी तुम्ही पुणे पाषाणला आला तर सोमेश्वर महादेव सोमेश्वरवाडीला या. तुम्हाला हे सगळे मंदिर पाहायला मिळतील. हे बघा, साधारणतः हे 15 फूट उंच मंदिराची प्रतिकृती. आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी होईल. दुसरे मंदिर बघा तुम्ही. श्री मल्लिकार्जुन मंदिर, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मध्ये हे मंदिर आहे. आपण आंध्र प्रदेशला कधी जाऊ माहित नाही, पण तुम्हाला इथे हे मंदिराची प्रतिकृती मिळते. आणि या मंदिराच्या शेजारीच सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिसरं उज्जैनचं महाकाल मंदिर, मध्य प्रदेश. हुबेहूब त्यांनी मंदिर साकारलेले आहे. हे साधारणतः 15 फुटापर्यंत हे मंदिर आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, याच्या शेजारीच ग्राम संस्कृती उद्यान पण आहे. हे ग्राम संस्कृती उद्यान पण खूप बघण्यासारखं आहे. ते पण आपण पाहू शकता. श्री ओंकारेश्वर मंदिर, मध्य प्रदेश. आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ दिलेले आपण पाहू शकता. मित्रांनो, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आपल्याला पुढचं आपलं गणपती मंदिर, भीमाशंकर मंदिर, महाराष्ट्र, पुणे जिल्ह्यामध्ये हे भीमाशंकर मंदिर याची पण उभी प्रतिकृती केलेली. तर मित्रांनो, आपण एकदा आवर्जून ही 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती बघायला या. तर पुढे आपल्या शंकर महादेवची मूर्ती, साधारणतः ही 15 फूट उंच शंकर महादेवांची मूर्ती, आणि त्याच्या समोर नंदी महाराज आहे. हे बघू शकता. नंदी महाराज पण साधारणतः 6 ते 7 फूट उंच एवढी मोठी मूर्ती. संध्याकाळी लाईट शो असतो, ते लाईटीच्या वेळी तो बघण्यासारखे असते. आणि येथे तुम्हाला हे बघू शकता पूर्ण येऊ. तर पुढचं आपलं मंदिर आहे रामेश्वरम, तमिळनाडू. रामेश्वर मंदिर, तमिळनाडू. श्रीराम. हे बघा, भारतामध्ये जेवढी 12 ज्योतिर्लिंगांचे मेन ज्योतिर्लिंगांचे मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपल्याला एकाच ठिकाणी मिळते. आणि मित्रांनो, तुम्ही ग्राम संस्कृती उद्यान मध्ये गेला तर तुम्हाला कोल्हापूरच्या कनेरी मठाप्रमाणे हे ग्राम संस्कृती उद्यान बघायला मिळतील. हे औडा नागनाथ मंदिर,
महाराष्ट्र. त्याची तिकीट आहे 50 रुपये. तुम्हाला कन्हेरी मठाची कॉपी केलेली ते पण तुम्ही बघू शकता. तो आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे, राम संस्कृती उद्यान, तोही पाहू शकता. काशी विश्वेश्वर, काशी उत्तर प्रदेश. असे म्हणतात की एकदा तरी माणसाने काशीला जावे, काशी विश्वेश्वराचे दर्शन करावे. हुबेहूब मंदिर साकारले. हे साधारणतः 15 फुटापर्यंत उंच आहे. मित्रांनो, पुढचे आपलं त्र्यंबकेश्वर मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक, महाराष्ट्र. याची प्रतिकृती केलेली. हे साधारणतः 17 ते 18 फूट उंच मंदिराची प्रतिकृती आहे. खूप सुंदर आहे. आणि परत सांगतो, गेले 10 वर्ष इथं मेंटेन आहे. पत्ता परत एकदा सांगतो, सोमेश्वरवाडी पाषाण, सोमेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी. आपलं पुढचं मंदिर आहे श्री केदारनाथ, उत्तराखंड. हर हर महादेव. उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती केलेली आहे. मी दोन्ही अँगल मी दाखवायचा प्रयत्न केला. किती सुबक, सुंदर. आणि आपलं पुढचं मंदिर, मित्रांनो, पुढचं मंदिर आहे आपलं कुरणेश्वर, महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. अजून पुढे व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल. मित्रांनो, आपण 12 ज्योतिर्लिंगाची मंदिर आहे बघतोय. त्याच्यामध्ये पहिलं सोमनाथ मंदिर, सौराष्ट्र गुजरातचे. मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्र प्रदेश. हे बघा प्रतिकृती, किती मोठं मंदिर आहे बघा ना. परळी वैजनाथ, महाकालेश्वर मंदिर. साधारणतः 15 फुटाच्या वरती हे मंदिर आहे. पुढचे ओंकारेश्वर मध्य प्रदेश. परळी वैजनाथ, परळी बीड, महाराष्ट्र. परळी वैजनाथ, महाराष्ट्र. हे पण साधारणतः 12 ते 13 फुटापर्यंत मंदिर आहे. भीमाशंकर खेड, पुणे. हे पण जवळ 10 फुटाच्या वरती मंदिर आहे. शंकर महाराज, भोले बाबा की जय, बम बम बोले. रामेश्वर सेतू, तमिळनाडू. पाहू शकता. नागेश्वर, महाराष्ट्र. नागेश्वर, हिंगोली, औडा नागेश्वर, महाराष्ट्र. काशी विश्वेश्वर, वाराणसी, उत्तर प्रदेश. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. केदारनाथ, उत्तराखंड, हिमालय ही उत्तराखंड, केदारनाथ. आणि लास्ट गुरुवेश्वर, येळूर, छत्रपती संभाजीनगर. बघा, आपल्या पुण्यामध्ये हे 12 ज्योतिर्लिंगांचे प्रतिकृती आहे. गेले 10 वर्ष झालं मेंटेन आहे. तुम्ही पाहू शकता. तर आणि पुढे नंदी महाराज. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा.